चला, व्हॉट इज वर्क? असं नको. When force is applied on an object causes displacement, it is said to be work done. हे सगळ्या गोष्टी तयार ठेवायच्या आल्या कोणीतरी एकाने जबाबदारी घ्यायची तेव्हा सर हे सगळं तयार ठेवायचं. खडू आता ते तेवढाच आणला, कुठं गेलं बघ, ते शेजारी आहे का बघ, जा जरा लवकर. मगाचपासून दांगा करत बसलो, सर येणार, वेळ नसतो मला, व्यवस्थित एकानं कुणीतरी यांच्याच्यानं जमणार नाही, तुम्ही जमवा, मुली जमवत. खडू मॅडम कडनं आणि फडक तिथं असेल बघ. खडू जाणार गेला. वर्क अँड एनर्जी. चला लक्ष द्या, या दोन गोष्टींची कोणीतरी जबाबदारी घ्या. परत बोलायला लावू नका. कालपर्यंत काय काय झालं बोला. पहिल्यांदा सांगा, वर्कच्या किती डेफिनेशन आहे? 2. वया पुस्तक बंद करा, आठवण्याचा प्रयत्न करायचा. आठवण्याचा. When an force is applied on an object causes displacement, it is called as work done. बस दुसरी व्याख्या सोपी आहे, दुसरी डेफिनेशन सोपी आहे. बघा कुठली? वर्क डन इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. दोन्ही डेफिनेशन झाल्या. आता काय बघायचं त्याचा फॉर्म्युला. बोला फॉर्म्युला त्याचे किती आहे? 2. फॉर्म्युले पण 2 आहे. बोला पहिला फॉर्म्युला W इज इक्वल टू F इंटू S आणि दुसरा फॉर्म्युला W इज इक्वल टू F cos थीटा इंटू S. F म्हणजे काय? फोर्स. एस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. अगदी बरोबर आहे. फॉर्म्युला झाल्यानंतर आपण काय बघतो? युनिट. अगदी बरोबर आहे. युनिट का कुठला याचं? जूल. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? न्यूटन मीटर. आणि युनिट झाल्यानंतर आपण टाइप्स ऑफ वर्क डन बघायला चालू केले होते. बरोबर आहे. टाइप्स ऑफ वर्क डन बघायला चालू केलेले होते. पहिल्यांदा मी तुम्हाला असं सांगितलं की जर फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम असेल पॉझिटिव्ह वर्क डन होतं. त्याला कसं म्हणताना म्हणलं? द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर सेम, देन इट इज कॉल्ड पॉझिटिव्ह वर्क डन. पॉझिटिव्ह वर्क डन. सेकंड पार्ट मध्ये हा झाला पहिला भाग. सेकंड पार्ट मध्ये आपण असं म्हणलं की फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन अपोजिट असेल निगेटिव्ह वर्क डन. अगदी बरोबर आहे. त्याला कसं म्हणलं? द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर अपोजिट, देन इट इज कॉल्ड निगेटिव्ह वर्क डन. आणि तिसरी एक केस आपण जाताना बघितली होती, अत्यंत महत्वाची होती. जर फोर्सची डायरेक्शन ही आहे आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही आहे, डिस्प्लेसमेंटची म्हणजे हे कसं आहे? परपेंडिक्युलर आहे. तर या फोर्सला काय, या वर्क डनला काय म्हणतात? झिरो वर्क डन. म्हणलं कसं आपण? द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर, देन इट इज कॉल्ड ॲज झिरो वर्क डन. आज आपण काल थोडीशी ट्रिग्नॉमेट्री पण आपण शिकलो. काल जाता जाता आपण ट्रिग्नॉमेट्री पण बघितली. आज आपण जरासं युनिटवर जास्त बोलणार आहे. युनिटवर काही एक्झाम्पल्स बघणार आहे आणि त्याच्यानंतर सेकंड जो पार्ट आहे या लेसनचा, दुसरा पार्ट ज्याला म्हटलं जातं एनर्जी, हा एनर्जीचा पार्ट आपल्याला चालू करायचा. त्याच्या आधी आपल्याला युनिट कळलं पाहिजे. युनिट काय असतं आपण सगळ्यांनी काल चर्चा केलेली होती.
की युनिट फोर्सचं युनिट काय असतंय न्यूटन. फोर्सचं युनिट काय असतंय न्यूटन आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असतंय मीटर. हा हे दोन युनिट आपल्याला माहिती आहे. त्या दोघांना म्हणताना आपल्याला जरा जड पडते सारखं सारखं न्यूटन मीटर न्यूटन मीटर म्हणायला आपण इंटरेस्टेड नाही आहोत म्हणून आपण याला एक नाव काय देऊन टाकलं जूल. काय नाव दिलं जूल. एकदम सोपं एकदम इझी. आपल्याला हे पण माहित आहे नीट लक्ष द्या की फोर्सचं सीजीएस वालं युनिट आहे डायन आणि सीजीएस वालं डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे सेंटीमीटर. पण आपल्या समोर प्रश्न पडला की डायन सेंटीमीटरला काय म्हणायचं. तर आपण डायन सेंटीमीटरला एक नाव दिलं अर्थ. काय नाव दिलं अर्थ. मग आपण वर्क डनचे कोणाचे दोन युनिट बनवले. कुठले कुठले एक जूल आणि एक अर्थ. एक आहे जूल एक आहे अर्थ. आता फिजिक्स मध्ये कुठलंही नवीन युनिट आलं की 1 जूल 1 अर्थ 1 ते युनिट म्हणजे काय हे सांगण्याची प्रथा आहे. म्हणजे ते सांगावं लागतं की 1 जूल म्हणजे किती. हाऊ मच इज द 1 जूल हे सांगण्याची प्रथा आहे. हे सांगावं लागतं नवीन युनिट ज्यावेळेला तयार केलं जावं. ठीक आहे. मग 1 जूल म्हणजे काय घाबरू नको एकदम इझी आहे. 1 जूल म्हणजे काय 1 जूल म्हणजे एकदम इझी. इकडे बघ. हा 1 न्यूटन एवढा फोर्स लागला आणि 1 मीटर इतकी डिस्प्लेसमेंट झाली. पुन्हा 1 न्यूटन इतका फोर्स लागला आणि जर 1 मीटर इतकी डिस्प्लेसमेंट झाली तर त्यावेळेला जे वर्क डन होतं त्याला काय म्हणायचं 1 जूल. काय म्हणायचं 1 जूल. आता एवढं सगळं लक्षात ठेवण्यासाठी तुला एक सिंपल देतो. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन फोर्स इंटू 1 मीटर डिस्प्लेसमेंट. बोला व्हॉट इज 1 जूल. इट इज 1 न्यूटन फोर्स and 1 meter displacement. It is called as 1 joule. It is called as 1 joule. समजलं लक्षात आलं 1 जूल म्हणजे काय. अजून एक युनिट आपण काढलं 1 अर्ग. आता काही जणांच्या लगेच लक्षात आलं असेल 1 अर्ग म्हणजे काय. अगदी बरोबर. 1 डायन इंटू 1 सेंटीमीटर. सोपं खतरनाक एकदम व्यवस्थित कळलं तुला काही अडचण नाही. बोला 1 डायन फोर्स लागला आणि 1 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट झाली तर तिथं झालेलं वर्क डन किती असते 1 अर्ग. अगदी बरोबर आहे 1 अर्ग एवढं डिस्प्लेसमेंट असतं. आता याच्यात अजून 3 गोष्टी लक्षात ठेवणं आपल्याला महत्वाचं आहे. अजून किती लक्षात ठेवणं महत्वाचं आहे 3. अजून 3 इम्पॉर्टंट गोष्टी याच्यात लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला इंटरेस्ट आहे की आपल्याला नेहमीच इंटरेस्ट राहिलेला आहे. इकडे बघा नीट लक्ष द्या. एसआय युनिट आणि सीजीएस युनिट अशा 2 प्रकारच्या युनिटच्या सिस्टीम्स आहेत. माहिती आहे ना तुला. युनिटच्या किती प्रकारच्या सिस्टीम्स आहेत 2. एक आहे एसआय एक आहे सीजीएस. आता याच्या दोघांच्या मध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला जाणून घ्यायला इंटरेस्ट असतो. फॉर एक्झाम्पल आपण नेहमी म्हणतो बघ 1 kg 1 kg म्हणजे किती ग्रॅम कोण सांगतो. आता 1000 या शब्दाला आपण असं कधीच लिहित नाही. आपण कसं लिहितो माहितीये का 10 to the power 3. कसं लिहितो 10 to the power 3. मग तुला विचारलं 1 kg इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम तर तू काय सांगायचं 10 to the power 3 ग्रॅम. काय म्हणायचं 10 to the power 3 ग्रॅम. मी तुला विचारलं 1 liter is equal to how many milliliter 10 to the power 3 milliliter. माहिती आहे आपल्याला 10 to the power 3 म्हणजे काय 1000 1000 1000. It is called as 10 to the power 3. मग आपल्याला इंटरेस्ट आहे की 1 जूल मीन्स हाऊ मेनी अर्ग हे जाणून घ्यायला. 1 जूल म्हणजे किती अर्ग
एक जूल एक प्रत्येकाचं 1 केजी, ग्रॅम, लिटर, मिलीलिटर. तर 1 जूल म्हणजे किती हे जाणून घ्यायला आपल्याला इंटरेस्ट आहे. मग ते जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्या खोलात उतरावं लागेल. खोलात कसं उतरणार? मग 1 जूलचा संबंध कुणाशी आहे? चला न्यूटनशी आहे. आणि कोणाशी आहे? मीटरशी आहे. मग याला विचारूया की 1 मीटर 1 न्यूटन म्हणजे किती डायन आणि 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर हे विचारूया. चला तुम्हाला माहित असेल कदाचित 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 10⁻². शाबास पट्ट्या, व्हेरी गुड. लक्षात ठेव 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. बट 100 आपण लिहित नाही. आपण कसं लिहितो? 10⁻² सेंटीमीटर. हा असं लिहितो. लक्षात ठेवायचं 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी? 10⁻² सेंटीमीटर. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डायन. हे पाठच करायचं, ह्याला पर्याय नाही. 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डायन? 10⁵ डायन. हे माहित पाहिजे. ह्या दोन क्वांटिटीज मी इथं लिहितो आणि मग तुम्हाला हे रिलेशन काय आलं त्याच्याबद्दल सांगतो. इकडे बघा 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डायन? 10⁵ डायन. आणि 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर? 10⁻² सेंटीमीटर. हे जर तू बोलला नाहीस तर तुला कधीही पाठ होणार नाही. ही पाठ करण्याची गोष्ट आहे. मग आपण काय करूया? आपण काढण्याचा प्रयत्न करूया 1 जूल आणि 1 याच्यात रिलेशन. ते कसं काढायचं? पहिल्यांदा मी 1 न्यूटनचा फॉर्म्युला लिहिणार. कसा लिहितोय बघ? 1 न्यूटन नाही, कशाचा फॉर्म्युला लिहिणार? 1 जूलचा. माहिती आहे आपल्याला 1 जूलचा फॉर्म्युला. 1 जूलचा फॉर्म्युला काय? 1 न्यूटन इंटू 1 मीटर. मग हे 1 न्यूटन आहे ना, 1 न्यूटन ह्याच्या तिथे डायन घेणार. मग डायन किती असते? 10⁵ डायन इंटू 1 मीटर. 1 मीटर म्हणजे किती? 10⁻² सेंटीमीटर. आणि हे दोन्ही मिळून काय बनवलं मी? डायन सेंटीमीटर. मग 1 जूल इज इक्वल टू एवढं बनलं. मग 1 जूल इज इक्वल टू कोण सांगताय? 10⁵ इंटू 10⁻² म्हणजे 10 ची पॉवर किती? किती? 7 काय? डायन सेंटीमीटर. आणि तुला माहित आहे डायन सेंटीमीटर म्हणजेच किती? मग हे एक महत्वाचं रिलेशन तयार झालं. 1 जूल इज इक्वल टू 10⁻7 What is 1 जूल? 10⁻7 आतापर्यंत जे झालं त्याच्यामध्ये तुला काय काय लक्षात ठेवायचं? चल इकडे लक्ष दे. सर याच्यातलं मी काय काय लक्षात ठेवू? तू हे लक्षात ठेव जे मी सांगायला लागलो. बोल, वर्कचे युनिट किती? 2. कुठले कुठले? जूल म्हणजेच न्यूटन मीटर आणि म्हणजेच डायन सेंटीमीटर. काय प्रॉब्लेम? काय अडचण? मग लक्षात ठेव 1 जूल म्हणजे किती? 1 जूल म्हणजे 1 न्यूटन इंटू 1 मीटर. काय अडचण? 1 अर्ग म्हणजे किती? 1 डायन इंटू 1 सेंटीमीटर. आणि आता त्याच्यानंतर 2 क्वांटिटीज लक्षात ठेव, तुझ्या पाठ असतील, काय प्रॉब्लेम नाही. सांग बरं 1 न्यूटन म्हणजे किती डायन? 10⁵ 5. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 10⁻² सेंटीमीटर. आणि शेवटचं लक्षात ठेव 1 जूल इज इक्वल टू किती? 10⁻7. एवढं तुला लक्षात ठेवायचं. बस एवढ्या गोष्टी तुला माहित पाहिजे. आणि याच्यानंतर आपण बघितलेले काय बघितले रे? टाइप्स ऑफ वर्क डन. कुठले कुठले टाइप्स ऑफ वर्क डन आहेत? एक आहे पॉझिटिव्ह, एक आहे निगेटिव्ह आणि एक आहे 0. एवढे वर्क डन आपले झालेले आहेत.
हा, मग वर्क डन मध्ये एवढ्या गोष्टी तू जर लक्षात ठेवल्या तर तुला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. बोला क्लिअर आहे का? चला, हे जर वर्क डन झालेलं असेल तर मी आता तुला काहीतरी एक्झाम्पल विचारायला इंटरेस्टेड आहे. बंद कर वाहत असतो, लक्ष माझ्याकडे. एक भेळपुरीवाला भेळपुरीची गाडी ढकलत चाललाय. सांगा, पॉझिटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन का झिरो? का? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम आहे. मी एक फुटबॉल असा टाकला, कुठलं वर्क डन? पॉझिटिव्ह. का? फोर्स पण इकडे, डिस्प्लेसमेंट. एक फुटबॉल येत होता, त्याला मी पकडला, कुठलं वर्क डन? कसं काय? डिस्प्लेसमेंट इकडं आणि मी फोर्स लावला इकडं, म्हणजे हे काय झालं? अपोजिट. म्हणजे कुठलं वर्क डन? निगेटिव्ह वर्क डन. निगेटिव्ह वर्क डन. मी एक दोरा घेतला, त्याला दगड बांधला आणि दगड बांधून असा फिरवायला लागला. कस काय? कारण की फोर्स लागतोय इकडं आणि डिस्प्लेसमेंट होतोय इकडं. असा फोर्स लागतोय आणि डिस्प्लेसमेंट अशी होती. येस ऑर नो? म्हणजे हे फोर्स आणि ही डिस्प्लेसमेंट हे काय झालं? परपेंडिक्युलर. हे काय झालं? परपेंडिक्युलर. एक गोष्ट लक्षात ठेव, जगात जेवढ्या सर्क्युलर मोशन आहे, जगात जेवढ्या सर्क्युलर मोशन आहे त्या सगळ्या मोशन मध्ये झिरो वर्क डन. कुठलं? झिरो वर्क डन. एक पंखा फिरतोय, अर्थच्या भोवती चंद्र फिरतोय, मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, झिरो वर्क डन. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरतोय, झिरो वर्क डन. सगळ्या प्रकारच्या सर्क्युलर मोशन झिरो वर्क डन. लक्षात ठेव, लक्षात ठेवशील. नंबर एक. मग सांग बरं, सॅटेलाइट माहितीये का? सॅटेलाइट, सॅटेलाइट जर अर्थच्या भोवती फिरतंय ती कुठली डायरेक्शन, कुठलं वर्क डन आहे? झिरो वर्क डन. झिरो वर्क डन. ठीक आहे. चला, नंबर एक. नंबर दोन, नंबर तीन. एक्झाम्पल्स विचारले मी तुला काही, त्याच्यात तुला लक्षात आलं की नाही? बघूया. आता सांगा, मी पायऱ्या चढतोय, मी पायऱ्या चढतोय, फोर्स पुढे कसा? मी जर अशा पायऱ्या चढतोय तर मी असा चाललोय इकडं, ही माझी काय आहे? डिस्प्लेसमेंट. आणि फोर्स कुठे लागलाय? कस काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे इकडे लागलाय. आणि असं ऍक्च्युली असा लागलाय, काल शिकवलं होतं ऍट अन अँगल, बरोबर आहे. पण याच्यामध्ये डायरेक्शन सेम नाही, अपोजिट आहे. अपोजिट आहे, इकडे खाली फोर्स लागलेला आहे थोडासा. ठीक आहे. त्यामुळं हे निगेटिव्ह वर्क डन. कुठलं वर्क डन? निगेटिव्ह. पायऱ्या उतरताना, पायऱ्या उतरताना उतरताना डिस्प्लेसमेंट इकडं आणि फोर्स कुठे? इकडे. अरे फोर्स असाच ना, फोर्स ग्रॅव्हिटी. कुठलं वर्क डन? एक पोरग झाड चढायला लागले, हे झाड हे असं चढायला लागले इथं, ते कुठं चालले? वर. आणि त्याचा फोर्स कुठे आहे? खाली. अरे कुठलं वर्क डन? निगेटिव्ह वर्क डन. गंडायचं नाही. असं कुठलंही एक्झाम्पल तुला विचारलं तरी आलं पाहिजे. बघूया आता अजून, आता शेवटचं. डोकं ज्याला त्याला काढ. बघूया, सायकलचं चाक फिरायला लागलंय, सर्क्युलर मोशन. ठीक आहे. एक बैलगाडीचं चाक फिरायला लागलंय, अगदी बरोबर आहे, झिरो वर्क डन. तुला कुठलं वर्क डन कधी असते हे तुला कळलं पाहिजे. ठीक आहे. बाकी फॉर्म्युले तुला पार्ट आहेत, वर्क डनचा पार्ट क्लिअर झालाय. बघूया किती जण सांगतात. आता इंडिव्हिज्युअली बघूया. वर
वरच्या किती डेफिनेशन आहे? दोन. एक आहे when force is applied on an object causes displacement, it is called as work done. And what is दुसरी सोपी आहे बघ, work done is a product of force and displacement. फॉर्म्युला किती? एक का दोन? दोन. तर पहिला फॉर्म्युला W is equal to F into S. F म्हणजे काय? फोर्स. S म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. बोला W is equal to F cos theta into S. F म्हणजे काय? फोर्स. S म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. हे नीट म्हण. बोला युनिट किती आहेत त्याचे? दोन. एक म्हणजे दुसरं म्हणजे एक जूल म्हणजे किती? 1 जूल. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. एक अर्ग म्हणजे किती? 1 अर्ग इज इक्वल टू 1 डायल इंटू 1 सेंटीमीटर. आता बघूया किती जणांच्या लक्षात आहे. 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डायल? 10 to the power 5 डायल. 1 meter is equal to how many centimeter? 10 to the power 2 centimeter. आणि लास्ट वालं 1 joule is equal to how many earth? 10 to the power 7 earth. किती प्रकारचे वर्क डन असतात? पॉझिटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन. What is positive work done? When the direction of force and displacement when the direction of force and direction of displacement are same. It is called as positive work done. Then negative work done म्हणजे काय? When the direction of force and direction of displacement are opposite. It is called as negative work done. And what is zero work done? When the direction of force and direction of displacement are perpendicular. It is called as zero work done. अगदी बरोबर आहे. एवढं वर्क डनचं पाठ असलं ना आपली सगळी क्वांटिटी पाठ झाली. आता कोणाची चर्चा करायची? वा, एनर्जी. एनर्जीची चर्चा करायची आहे म्हणल्यानंतर तुझ्यात एनर्जी आली पाहिजे. एनर्जी हे सगळंच्या सगळं युनिवर्स कशानं बनले? एनर्जीनं बनले. तू, मी, दगड, पाणी, पक्षी, अॅनिमल हे सगळेच्या सगळे कशानं बनले? एनर्जीनं बनलेले. एनर्जी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. अत्यंत महत्वाचं आहे. तुला माहित आहे कुठल्या कुठल्या प्रकारच्या एनर्जी आहे ती? चला मी काही एक्झाम्पल विचारतो. एक कुंडीमध्ये झाड आहे, ट्री. ठीक आहे, मी ते जे झाड आहे ते डार्क मध्ये नेऊन ठेवलं. कशात नेऊन ठेवलं? काही दिवसानं ते कोमेजलं. कस काय? त्याला कुठली एनर्जी मिळाली नाही? सोलार एनर्जी त्याला मिळाली नाही. अगदी बरोबर आहे, व्यवस्थित अगदी लक्षात आलंय. पहिली गोष्ट सोलार एनर्जी. असं कधी झालंय का? घरी आपण बसलोय आणि शेजारने डीजे वाजत चाललाय ढाकचक 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 आणि घरातल्या वस्तू अशा व्हायब्रेट आहे. काचा बिचा असं थरथर 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 लागेल. ते काचा कशा काय थरथरायला लागतात? कुठली एनर्जी? साऊंड एनर्जी. अगदी बरोबर आहे, साऊंड एनर्जी. आपण एखाद्या गरम पाणी केलंय चहा आणि त्याला जर हात लावला असा आपल्याला चटका बसला. कुठली एनर्जी? हीट एनर्जी. अजून कुठल्या कुठल्या एनर्जी तुला माहिती आहे? कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी, विंड एनर्जी. अशा लय एनर्जीचे प्रकार आहेत. सोलर एनर्जी, हीट एनर्जी, एनर्जीचे भरपूर प्रकार आहेत. बरोबर आहे, एनर्जीचे भरपूर प्रकार आहेत. एनर्जी भरपूर असतात. हे जग सगळे एनर्जीनं भरलेलं आहे. एनर्जी म्हणजे सगळीकडे एनर्जी. ठीक आहे, आपण कुठल्या एनर्जीचा अभ्यास करणार? आपण मेकॅनिकल एनर्जीचा स्टडी करणार. कुठल्या एनर्जीचा स्टडी करणार? मेकॅनिकल. त्याच्या आधी आपल्याला हे कळलं पाहिजे की एनर्जी म्हणजे काय. चला सांगा, व्हॉट इज एनर्जी? एनर्जी म्हणजे काय? आता बघा, एनर्जी म्हणजे काय नीट ऐका. याला मी म्हणलं खाली बेंचेस उचलून आण, याला 10 बेंचेस उचलून आण.
अच्छा होय, चला मी लय ताकदवान. हं? याला सांगितलं ह्यो 5च घेऊन आला. 5 बेंचेस झाल्यानंतर म्हटलं बास. सांग कुणाच्यात एनर्जी जास्त आहे? ह्याच्यात एनर्जी जास्त आहे का? कारण ह्यानं काय जास्त केलं? वर्क जास्त केलं. वर्क करण्याची कॅपॅसिटी म्हणजे एनर्जी. वर्क करण्याची कॅपॅसिटी म्हणजे एनर्जी. 100 किलोच्या माणसात जास्त एनर्जी असेल का 40 किलोच्या माणसात जास्त एनर्जी असेल? 40 किलोच्या माणसात जास्त एनर्जी असणार. तर क्वेश्चन नेहमी विचारायचा त्याला कुठलं काम दिलं जातंय त्याच्यावर अवलंबून आहे. समजा मी एक वजन उचलायला हवं. कोण लवकर वजन उचलला? 100 किलो वाला तो लगेच उचलला आणि म्हणणार हे डेट चेक 40 किलो. आता मी पळायची रेस लावली. हा मग कुणाची एनर्जी जास्त आहे? एनर्जी काय कोण ठरवतं? कुठलं काम दिलंय, विच टाइप ऑफ वर्क इज गिवन टू हिम, त्याच्यावर ठरतं. मग एनर्जीची लय मस्त 6 वर्डच आहे. 6 वर्ड बघ. एनर्जी इज द कॅपॅसिटी टू डू द वर्क. काय एनर्जीची डेफिनेशन? द कॅपॅसिटी टू डू द वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. व्हॉट इज एनर्जी? एनर्जी इज द कॅपॅसिटी टू डू द वर्क. कोण किती कॅपॅसिटीचा आहे त्याला म्हणायचं एनर्जी. ठीक आहे. मी 10 बादल्या उचलल्या आणि पाणी अख्खी टाकी होती एक 200 लिटरची टाकी. ती 200 लिटरची टाकी भरली. 10 बादल्या 200 लिटरची टाकी भरली मी टोटल. आणि एक मोटर होती त्या मोटरनं पण ती टाकी भरली. मला लागला वेळ 2 तास. यानं एका 5 मिनिटात ती टाकी भरली. सांग कुणी वर्क जास्त केलं? मोटरने वर्क जास्त केलं. मग कुणाची एनर्जी जास्त आहे? मोटरची एनर्जी जास्त आहे. एनर्जी ही कशावर ठरते? वर्कवर ठरते. कोणाची किती कॅपॅसिटी आहे त्याच्यावर ठरते. कॅपॅसिटी टू डू दो. ठीक आहे. मग मला सांग एनर्जी म्हणजेच वर्क. एनर्जी म्हणजे वर्क. त्यामुळे वर्कचा फॉर्म्युला आणि एनर्जीचा फॉर्म्युला सेमच आहे. मग सांगा फॉर्म्युला. कुठली गोष्ट झाली की आपण काय बघतो? फॉर्म्युला. मग सांगा मला एनर्जीचा फॉर्म्युला काय होणार? एनर्जी इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सोपी गोष्ट. इकडे पण काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इकडे पण काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एक ते एक फ्री. एक पाठ करा, दोनों तरफ अप्लाय करो. इझी. मग मला सांग त्याचं जर फॉर्म्युला सेम आहे तर याचं युनिट पण सेम असणार. सांग बरं एनर्जीचं युनिट काय? जूल आणि जूल आणि तेच युनिट आहे. जूल म्हणजेच काय? न्यूटन मीटर. अर्थ म्हणजे काय? डायस सेंटीमीटर. हे दोन त्याचे युनिट्स आहेत. ठीक आहे. या लेसन मध्ये आपल्याला मेकॅनिकल एनर्जीचा स्टडी करायचा. कुठल्या एनर्जीचा स्टडी करायचा आहे? जरा मेकॅनिकल एनर्जी असं नको ना म्हणून. जरा म्हण ना जरा एनर्जी नाही. सांग कुठल्या एनर्जीचा स्टडी करायचा आहे? मेकॅनिकल एनर्जीचा आपल्याला या लेसन मध्ये स्टडी करायचा आहे. मेकॅनिकल एनर्जी बाळा 2 प्रकारची असते. किती प्रकारची असते? 2. एक असते कायनेटिक एनर्जी आणि दुसरी असते पोटेन्शियल एनर्जी. एक असते कायनेटिक एनर्जी, एक असते पोटेन्शियल. कोण सांगतंय कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? तर एक्झाम्पल्स आहे म्हणजे तुझ्या लक्षात येईल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय. व्यवस्थित आहे. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये मोशनमुळे एनर्जी. हे काय सर नवीनच बोलायला लागलाय. मोशनमुळे कशी काय एनर्जी येते? ऐक सिस्टीम सगळी समजून घे. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये मोशनमुळे एनर्जी येते. समजा बंदुकीची गोळी
बंदुकीची गोळी याला हाताने मारली तर बंदुकीत घालून मारली कशात एनर्जी जास्त झाली घालून मारल्यानंतर एनर्जी जास्त झाली का कारण याच्यात काय जास्त आली एनर्जी जास्त आली एनर्जी जास्त असते मोशन मध्ये एखाद्या ऑब्जेक्टला जर मोशन दिली तर त्याच्यात काय येते एनर्जी ऐक एक बॉलर आहे स्पिन बॉलिंग टाकतोय स्पिन बॉल तोच स्पिन टाकली बॅट्समनला लागला आता फास्टर बॉलर आला आणि त्यानं तो बॉल टाकला आता त्याला लागलं कधी जास्त लागलं फास्टर बॉलर मध्ये का लागलं जास्त बॉलचं वेट वाढलं का नाही त्याच्या स्पीडमुळे त्याच्या व्हेलॉसिटीमुळे त्या बॉलला मोशन असल्यामुळे त्याच्यात काय आली एनर्जी ह्या एनर्जीचा बाळा आपण लय उपयोग करतो आपली ही जी इलेक्ट्रिसिटी आहे ना इलेक्ट्रिसिटी ती याच एनर्जीमुळे आलेली आहे माहित आहे का तुला इलेक्ट्रिसिटी कुठून येते कोयना डॅम वर काय केलंय आपण पाणी अडवलंय काय केलंय पाणी अडवल्यामुळे ते पाणी साठवत असं मोठ्याच्या मोठं पाणी साठवलंय आपण आणि त्याचा एक दरवाजा उघडला की त्याच्यातनं पाण्याला जी मोशन आली आहे धापाक करून ते पाणी जे खाली पडतं ना ते इतक्या मोशन बाहेर येतं की ते पाणी पडलेलं मोठेच्या मोठे टर्बाईन लावले त्याच्यात आपण काय लावले त्या टर्बाईनच्या पात्यावर पडतो आणि पात्यावर पडलं की ती पाती फिरायला चालू होतात आणि एक एक पात इथनं त्या देगावपर्यंत आहे त्या कॉर्नर पर्यंत आहे कॉर्नर कुठला तो मेन तिकडचा तेवढं मोठं एक पात आहे कसलं दिसत असेल झाप अशी मोठी मोठी पाती फिरवल्या आणि त्या पात्यांच्या भोवती प्रचंड मोठे मॅग्नेट्स लावलेले या मॅग्नेट मधनं मॅग्नेटिक फील्ड बाहेर पडतं आणि ही पाती काय करतात माहिती का ही पाती त्या मॅग्नेटिक फील्डला तोडतात कट करतात आणि मॅग्नेटिक फील्डला ज्या वेळेला कट होतं त्या वेळेला त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी बाहेर पडते मॅग्नेटिक फील्ड को कट करो इलेक्ट्रिसिटी बाहेर लेखा मग इलेक्ट्रिसिटी तिथनं ती वायरा जोडल्यात आणि त्या वायरा जोडून तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी तयार केली आहे तिथं इलेक्ट्रिसिटी तयार होते त्या इलेक्ट्रिसिटीला सगळ्या वायरा जोडलेल्या आहेत आपल्या एमएससीबीतनं ट्रान्सफॉर्मर मधनं आपल्या घरातनं आपल्या इन्स्ट्रुमेंट मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये इकडं तिकडं सगळी एनर्जी त्या कायनेटिक एनर्जीतनं आपण तयार केली ती कायनेटिक एनर्जी कशात आली त्या पाण्याच्या मोशन होती मग कुठल्याही ऑब्जेक्ट जे मोशन मध्ये असतं त्याच्यामध्ये काय येते कायनेटिक एनर्जी मग कायनेटिक एनर्जी म्हणजे काय कायनेटिक एनर्जी म्हणजे द ऑब्जेक्ट having energy because of motion is called as kinetic energy सांग कायनेटिक एनर्जी कोणामुळे येते मोशनमुळे कायनेटिक एनर्जी कोणामुळे येते मोशन ठीक आहे आता कुठली एनर्जी आली तर आपण त्याचा काय बघतो रे फॉर्म्युला बघतो कोण सांगते कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजेत आपल्याला व्यवस्थित ठीक आहे आतापर्यंत हे सगळं बघितलेलं आहे आता आपण त्याचा काय बघणार आहे फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा असतो 1/2 mv². किती असतो 1/2 mv². एम म्हणजे काय मास व्ही म्हणजे काय व्हेलॉसिटी वरनं आठवलं व्हॉट इज व्हेलॉसिटी फॉर्म्युले त्याची डेफिनेशन 1 का 2 द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन per unit time is called as velocity. अगदी बरोबर आणि दुसरी
Displacement per unit time. Formula displacement upon time. Unit meter per second or centimeter per second. Scalar है vector है. Related to depend upon आणि चेंजेस कशी होते तीन प्रकारे बाय चेंजिंग स्पीड कीपिंग डायरेक्शन से बाय चेंजिंग डायरेक्शन कीपिंग स्पीड से बाय चेंजिंग बोर्ड दी बरोबर चला व्हेरी गुड दी बरोबर चला किती वाजले बघा 7:20 दहा मिनिटं राहिलेली आहेत तर याची सगळ्याची रिव्हिजन करूया आणि मग आपल्या लेसनची प्लॅन्टे क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्टे त्याची रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि ते विसरल मला त्याला विसरू द्यायचं नाही चला पट्ट कुठून कुठपर्यंत झालंय बघा आता इथपर्यंत झालेल्या फॉर्म्युल्यापर्यंत हा सांगून ठेवतो याचं युनिट काय रे जूल याचं युनिट काय जूल चला वर्डनचा फॉर्म्युला किती 1 का 2 चला त्याची डेफिनेशन 1 का 2 बोला पहिली डेफिनेशन when an force is applied on an object it causes displacement this is called as work done बोला दूसरा फॉर्म्युला work done is the product of force and displacement फॉर्म्युला 1 का 2 बोला पहला फॉर्म्युला W is equal to F into S or W is equal to F in cos theta into S बोला युनिट किती त्याचे 2 एक जूल एक अर्ग जूल म्हणजे काय न्यूटन मीटर अर्ग म्हणजे काय अगदी बरोबर आहे कोण सांगते 1 जूल म्हणजे काय 1 न्यूटन इंटू 1 मीटर एक अर्ग म्हणजे काय 1 डायन इंटू 1 सेंटीमीटर आता बघूया कोण सांगते किती जण सांगतायत हा चला बोला 1 न्यूटन म्हणजे किती डायन 10 to the power 5 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर 10 to the power 2 आणि 1 जूल is equal to how many earth 10 to the power 7 अगदी बरोबर चला what is positive work done when the direction of force and direction of displacement are same it is called as positive work done what is negative work done when the direction of force and direction of displacement are opposite it is called as negative work done what is zero work done in the direction force and direction are perpendicular this is called as zero work done what is energy energy is the capacity to do the work formula E is equal to F into S unit joule आणि अर्ग जूल आणि अर्ग जूल म्हणजे न्यूटन अर्ग म्हणजे आपण या लेसन मध्ये कुठली एनर्जी शिकणार आहे मॅकॅनिक त्याचे किती प्रकार पडतात एक दुसरी कायनेटिक एनर्जी म्हणजे बॉडी मध्ये कशामुळे येते the object having energy because of motion is called kinetic energy फॉर्म्युला किती जणांना लक्षात आहे 1/mv². आणि त्याचं युनिट जूल अगदी बरोबर त्याचं युनिट जूल चला व्हेरी गुड चांगलं लक्ष देत आहे आणि चांगला अभ्यास करताय काही अडचण नाही व्हेरी गुड आवडलं मला तुम्ही जशा पद्धतीने हे सगळं डिस्प्लेस करताय ते चला आता आपला किंगडम आपला पार्ट बोला व्हॉट इज क्लासिफिकेशन the process of dividing organism into groups and subgroups is called as classification why there is a need of classification we want to study the organism so there is a need of classification असं पहिलं क्लासिफिकेशन कोणी केलं त्याच्या क्लासिफिकेशनचं नाव काय जरा एक्सप्लेन कर ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक म्हणजे काय युकॅरियोटिक म्हणजे काय प्रोकॅरियोटिक मध्ये एकच किंगडम आहे
युकॅरियोटिक मध्ये दोन पार्ट, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये एकच प्रोटिस्टा, मल्टीसेल्युलर मध्ये दोन पार्ट, विथ सेल वॉल, विथ सेल वॉल मध्ये दोन जण, आणि विदाउट सेल वॉल मध्ये व्हॉट इज अ प्लांट, व्हॉट इज अ प्लांट ग्रुप? प्लांट ग्रुप म्हणजे काय? एक, द ग्रुप ऑफ हॅव्हिंग ectotropic living organism having eukaryotic cell and cell wall is present is called a group of plant. आपण काय करतोय? कोणाचं? त्याच्यासाठी आपण काही बेसेस घेतले. त्यातला पहिला बेस होता ऑर्गन, दुसरा होता प्रेझेन्स कंडक्टिव्ह टिश्यू. अगदी बरोबर आहे, सगळ्यांचे पाठ बघून सांगत नाही ना? बघून सांगित नाही ना? चला, तिसरी गोष्ट होती सीड्स, आणि चौथी होती नंबर ऑफ कॉटिलिडम, आणि पाचवं होतं प्रेझेन्स ऑर ऍब्सेंस ऑफ फ्लॉवर, रूट, स्टेम, लीफ. चला, अख्खाच्या अख्खा ग्रुप कसा डिवाइड केला बघा आपण प्लांटिंग. इकडं कोण? नॉन वॅस्क्युलर, इकडं वॅस्क्युलर, मध्ये क्रिप्टोगॅमेट नॉन फ्लॉवरिंग, क्रिप्टोगॅमेट नॉन फ्लॉवरिंग. त्याच्यामध्ये पहिला पार्ट होता हॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. चला, याचं सांगा मला, कुठं राहतात? शाबास. They found in water. They do not have roots, stem, leaf. They are unicellular. Example, Spirogyra. अगदी बरोबर आहे. ब्रायोफायटा कुठे सापडतात? They are amphibians. They do not have roots. अगदी बरोबर आहे. They reproduce. Example, Moss mertensia. चला, पुढचं कुठं सापडतात? They found in plant. अगदी बरोबर आहे. They have well developed root, stem, leaf. They reproduce by spore. They have conductive tissue. Example, Lycopodium. अगदी बरोबर आहे. चला, इकडं वॅस्क्युलर मध्ये पिनरोगॅमे फ्लॉवरिंग. चला, पहिलं कोण सांगतंय? द प्लांट्स produces seeds are called as pinerogamy flowering. The seeds have embryo and spore fruit. अगदी बरोबर आहे. तिसरं embryo, spore fruit and next grow. अगदी बरोबर. त्याचे किती भाग आहेत? दोन. जिम मध्ये जाणारा आणि जिम्नोस्पर्म मध्ये कसं आहे? ओपन फ्लो. अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड. चला, कोण सांगतोय पहिलं? एक नंबर एव्हरग्रीन, पेरिनियल, वुडी. सेकंड, स्टेम्स डू नॉट हॅव ब्रांच. तिसरं हे मला लय आवडतं. Male and female are separate. चौथं, their seeds do not have flowering. Example, Christmas tree. Angiosperm. The flowers are their reproductive organ. The flowers develop into fruits. Flowers develop into fruits and seeds, and their seeds have covering. Their seeds are covering. Seeds covering असलेले मँगो, पपाया, चिक्कू वगैरे. बोला, चला, मोनोकॉट, बोला पहिल्यांदा सीड. इथं सीड कसं आहे? इथं सीड कसं आहे? बोला, सीड झाल्यानंतर रूट. बोला, इथं रूट फायब्रस रूट, इथं रूट वेल डेव्हलप.
वेल डेव्हलप्ड किंवा टॅप रूट झालं की काय स्टेम सांगा स्टेम कसं आहे हॉलो स्पॉट डिस्क्राईब आणि इकडे कसं आहे स्ट्रॉंग हा अगदी बरोबर आहे चला स्टेम झाल्यानंतर लीव शाबास पट्ट्या पार्लर इथं काय मस्त बोलताय रे रेटिक्युलेट आणि त्याच्यानंतर फ्लॉवरची किती पार्ट तीन किती पार्ट सगळं पाठ आहे सगळंच पाठ आहे उद्या आपण काय करू मोशनची करूया आता आज याची झाली हे सगळं पाठ आहे विसरू देणार नाही मी हा सगळंच सगळं हे सगळं आपल्याला असलं ठीक आहे राहिलेलं पाठ आपण उद्या